येस ओके गुड टू गो. सो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ज्या गोष्टीची चर्चा करणार आहे म्हणजेच पॉईंट ऑफ डिस्कशन आहे तो आहे सोशोलॉजीमध्ये आन्सर रायटिंग कसं करायचं. याच्या आधी आपण इंडियन सोसायटीमध्ये बघितलं होतं की वे ऑफ आन्सर रायटिंग काय असायला पाहिजे, की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं इफ वी आर रायटिंग द आन्सर फॉर 150 वर्ड्स म्हणजे 10 मार्काचा प्रश्न लिहितो आहे जिथे 150 शब्दांमध्ये आपल्याला ते आन्सर किंवा ते उत्तर आपल्याला संभवणं अपेक्षित आहे, तर काय केलं पाहिजे. बट इन सोशोलॉजिकल टर्म्स जर इंडियन सोसायटी सोडून जर आपण इथं ऑप्शनलमध्ये बघितलं तर उत्तर कसं लिहिलं पाहिजे, त्याचे काय पॅराडाईम्स आहेत हे आपण इथं चेक करणार आहोत. तर बघा, आजच्या पॉईंट ऑफ डिस्कशनसाठी मी एक क्वेश्चन घेतलेला आहे, जो क्वेश्चन तुम्हाला पुढे दिसत असेल. क्वेश्चन आहे बघा, व्हॉट आर द डिटर्मिनंट्स ऑफ अ चाइल्ड सेक्स रेशिओ इन इंडिया. सो फर्स्ट ऑफ ऑल मी जसं तुम्हाला मागे सांगितलं होतं थंब रूल, की पहिल्यांदा क्वेश्चन 2 वेळा वाचायचं आहे, त्याची डिमांड काय आहे, कोर काय आहे ते पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे. सो इथं बघा तुम्हाला असं दिसेल व्हॉट आर द डिटर्मिनंट्स. सो फर्स्ट ऑफ ऑल डिटर्मिनंट्स लिहिलेलं आहे आणि दुसरं लिहिलेलं आहे चाइल्ड सेक्स रेशिओ इन इंडिया. म्हणजे भारतामध्ये चाइल्ड सेक्स रेशिओ आहे तो कशामुळं व्हॅरी होतो किंवा अशी कोणती कारणं आहेत की ज्याच्यामुळं आपल्या इथं चाइल्ड सेक्स रेशिओमध्ये व्हॅरियन्स दिसतो, हे आपल्याला इथं काय करायचं आहे, डिस्कस करायचं आहे. मग आता हे जर डिस्कस करायचं असेल तर बघा, मी तुम्हाला पॉप्युलरली ऑलरेडी सांगितलं होतं की काय करायचं आहे, की याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, इंट्रो. पहिल्यांदा कुठल्याही क्वेश्चनला लिहिताना तुम्हाला इंट्रो हा लिहायचाच आहे डेफिनेटली. आता हा शब्द वर्ड लिमिट आहेत याच्यामध्ये ते तुम्हाला किती ठेवायचं आहे, 150 वर्ड. 10 मार्काचा क्वेश्चन आहे, हे आपल्याला इथं काय करायचं आहे, बघायचं आहे. सो इंट्रोमध्ये तुम्ही इथं काय लिहिणार आहे, तर बघा क्वेश्चन इथं जो लिहिलेला होता तो काय विचारला होता, सेक्स रेशिओ कुणाचा आहे, चाइल्ड. त्याचे डिटर्मिनंट्स बघायचे आहे आपल्याला, फॅक्टर्स काय आहेत याच्यावर क्वेश्चन आहे. अँड दॅट विथ रिस्पेक्ट टू इंडिया, भारताबद्दल बोललेलं आहे, महाराष्ट्राबद्दल कुठलं लिहायचं नाही आपल्याला. मग प्रायोरिटाईज केलं तर याच्यामध्ये आपण पहिल्यांदा याची डेफिनेशन लिहू शकतो की व्हॉट डू यू मीन बाय चाइल्ड सेक्स रेशिओ, है ना. मग इथं पहिल्यांदा तुम्हाला इंट्रोड्यूस करताना लिहावं लागेल की चाइल्ड सेक्स रेशिओ रेफर्स टू number of girls present per 1000 boys okay in low age group. ठीक आहे. बघा जर आपण काउंट करायला गेलं तर 150च्या 10% म्हणजेच 150च्या 10% म्हणजे 15 शब्द होतात. ते बरोबर येत आहेत का बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16 परफेक्ट आहे. हे मी का सांगतोय तुम्हाला, एक लक्षात ठेवा, ओव्हर रायटिंगला तुम्हाला पेनल्टी बसू शकते आणि पेनल्टी बसली तर ती 1 2 2 मार्काची एका क्वेश्चन पाठीमागे बसली तर 20 क्वेश्चन्सला 20 मार्क. म्हणजेच याचा अर्थ तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये किती पाठीमागे जाऊ शकता याचा अंदाज तुम्ही बांधू शकत नाही. म्हणजेच काय केलं पाहिजे की आपल्याला स्टिक टू युअर बेसिक्स, म्हणजेच जेवढंही तुम्हाला विचारलेलं आहे तेवढंच लिहा, त्याच्या पुढे जास्त जाऊ नका. इन केस ऑफ जर तुम्हाला हे ब्रीच करायचं असेल म्हणजे याला तोडून पुढे जायचं असेल, जस्ट रिमेंबर 20 शब्द 20 वर्ड्स, त्याच्यावर मला जायचं नाहीये. ओके बघा बरं एकदा मॅडम, एकदा जस्ट पहिल्यांदा बघा. सो आता इंट्रोडक्शन आपण लिहिलेली आहे. नाव वी कम टू द 80% ऑफ द आवर आन्सर, दॅट इज मेन बॉडी. बॉडीमध्ये काय लिहायचं, आता बॉडीमध्ये आपल्याला ते सगळे फॅक्टर्स लिहावे लागतील की ज्याच्यामध्ये तुम्हाला चाइल्ड सेक्स रेशो जो आहे त्याचे डिटर्मिनंट्स काय आहेत याच्याबद्दल तुम्हाला चर्चा करायची. तर सगळ्यात पहिल्यांदा एक लक्षात ठेवा की ज्यावेळेस पण तुम्ही कुठलेही आन्सर लिहिणार आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला डायग्राम इन्कल्केट करता आली, इन्कल्केट म्हणण्यापेक्षा जर तिथं तुम्हाला ड्रॉ करता आली तर बेटर आहे ते. तर बघा, एक UPSCच्या ॲस्पिरंटला डायग्राम्स, फ्लो चार्ट्स हे बनवणं मॅन्डेटरी आहे, पण असं नाही की ॲन्सर्समध्ये सगळ्याच गोष्टी तुमच्या काय झाल्या पाहिजेत, नुसतं फ्लो चार्ट आणि डायग्राममध्ये किंवा मॅप्स दिसले पाहिजेत, त्याच्यामध्ये कॉन्टेंटसुद्धा दिसला पाहिजे. सो आपण एक इथं मॅप काढूया, बेसिक मॅप, की ज्याच्यामधून आपल्याला तो इट शुड लुक लाईक की तो इंडिया आहे म्हणून. ओके ठीक आहे. एक सर्टन पॉईंटवर आपल्याला असं वाटतं की हा इंडिया आहे. मग आता याच्यामध्ये बघा इथले जे स्टेट्स आहेत, हरियाणा आपल्याला प्रॉमिनेंटली हे दाखवायचं स्टेट, इथं कमी आहे. दुसरा गोष्ट आहे इथं पुढं राजस्थान,
ठीक आहे, थोडंसं वर आहे, पण इथं राजस्थान दाखवायचं आहे, महाराष्ट्र स्पेसिफिक दाखवता आलं पाहिजे. देन वी हॅव UP, बिहार, असे स्टेट्स आहेत. हे का दाखवायचं बघा, मॅप इटसेल्फ सेज सम इन्फॉर्मेशन अबाउट इट. मॅपकडे बघितलं ना तर लगेच कळून जातं की नक्की काय दिलेलं आहे आणि तिथं काय गोष्टी आहेत. तर बघा, बॉडीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जो पॉईंट तुम्हाला लिहायचा आहे की सेक्स डिटर्मिनंटसाठी जेवढे पण डिटर्मिनंट्स आहेत, आता ते इथं लिहितो बघा, डिटर्मिनंट्स हेडिंग देणं पण इम्पॉर्टंट आहे. डिटर्मिनंट्स ऑफ चाइल्ड सेक्स रेशिओ. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे सन मेटा प्रिफरन्स. ओके, सन मेटा प्रिफरन्स. आता ही कन्सेप्ट थोडीशी नवीन असू शकते काही लोकांना. व्हॉट डू यू मीन बाय दिस टर्म? सन मेटा प्रिफरन्स म्हणजे काय असतं? तर बघा, पंजाब या स्टेटमध्ये इथं जर आपण गेलो तर तिथं पर हेड किंवा पर कॅपिटा ॲटलिस्ट 10 एकर्स ऑफ लँड आहे. एक रिपोर्ट आला होता, म्हणजे 10 एकर मिनिमम तरी त्यांच्याकडे लँड आहे. मग ती 10 एकर लँड जर तुम्हाला कंटिन्युअसली त्याच्यामध्ये फ्रॅगमेंटेशन नको आहे, म्हणजेच काय की 2 मुलं झाली 10 एकरची, परत 5-5 काय करायचे मला त्याच्यामध्ये डिव्हिजन करायचं आहे असं नको, तर तिथं फक्त सन मेटा प्रिफरन्स ही कन्सेप्ट वापरली जाते. म्हणजेच काय, फक्त मुलगाच झाला पाहिजे. का? मुलगा लग्नानंतर कुठं राहणार आहे? आईवडिलांच्याकडेच राहणार आहे. ती जी प्रॉपर्टी आहे, ते जे असेट्स आहेत त्याचे, ते कोणाकडे राहणार आहेत? जे की तुमची पॅटर्नल फॅमिली आहे, म्हणजे त्या मुलाची जी फॅमिली आहे तिकडेच राहणार आहेत. आणि मग काय होणार आहे याच्यामध्ये की ही जी 10 एकर लँड आहे, इट विल बी रिमेन इंटॅक्ट. इंटॅक्ट म्हणजेच काय, ती आहे तशी राहणार आहेत. इसके तुकडे नाही पडेंगे, तुकडे पडणार नाही आहेत ह्याचे. जर ऑन एन ॲव्हरेज आपण बघायला गेलं तर आय थिंक ॲग्रिकल्चरल सेन्सस 2015-16 नुसार इंडियामध्ये पर कॅपिटा जी लँड आहे ती आहे 2.25 हेक्टर्स, ऑलमोस्ट 5 एकर. मग मला एवढं सांगा की जर एवढी कमी जमीन असेल, एवढ्या कमी जमिनीमध्ये प्रोडक्शन कसं घेणं शक्य आहे? नाही आहे पॉसिबल. तिथं तुम्हाला हेक्टर्समध्ये, म्हणजे जवळपास हंड्रेड्स ऑफ हेक्टर्समध्ये लँड पाहिजे. मग तुम्ही तिथं इनोव्हेशन करू शकता. फर्टिलायझर्सचे डोस जर तुम्ही अप्लाय केले तर तुम्हाला मॅक्सिमम प्रोडक्शन मिळतं. त्याला आपण इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर म्हणतो, है ना, NCERTची टर्म आहे. मग हाच प्रिफरन्स ठेवायचा आहे त्यांना. त्यांना त्यांची जमीन असेट्स घालवायचे नाही आहेत, लँड घालवायची नाही आहे. म्हणून मग काय करतात, सन मेटा प्रिफरन्स. पहिली गोष्ट ही, हा डिटर्मिनंट आहे, म्हणजे हा सोशल फॅक्टर आहे की जो तिथं रोल प्ले करतो आणि आहे, अजून पण आहे. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, गव्हर्नमेंटचे जे ॲक्ट्स आहेत ना तेच वापरले जातात. PCPNDT. हे काय आणलं सर म्हणा नवीन? PCPNDT म्हणजेच काय? प्री कन्सेप्शन प्री नॅटल डायग्नोस्टिक टेक्निक. ते जे गर्भचाचणी करतात, तुम्हाला हे माहीत असेल, गर्भलिंग निदान जे म्हणतो ना आपण, की मुलगा आहे का मुलगी आहे हे बघण्यासाठी जी चाचणी करतात ती तिथं फार प्रभावीपणे वापरली जाते. बऱ्याच स्टेटमध्ये अजून सुद्धा केलं जातं. हा पण एक महत्त्वाचा डिटर्मिनंट आहे की जो चाइल्ड सेक्स रेशो ॲक्च्युली इम्पॅक्ट करतो. मग कसं बघा, समजा जर या ॲक्टने तर बॅन टाकलेलाच आहे, एक सर्टन लिमिटेशन्स टाकून दिलेले आहेत की या कंडिशनमध्येच तुम्ही काय करू शकता, त्या व्यक्तीचं किंवा जे पोटात बाळ आहे ते मेल आहे का फिमेल आहे आयडेंटिफाय करू शकता. पण जर आपण बघितलं इथं तर या कायद्याचा बऱ्याच ठिकाणी असा मिसयूज झालेला आहे. म्हणजे प्रोव्हिजन्सचा नाही, बट याला बायपास करून लोक करतायत अजून पण. मग आता समजा मेल आहे आणि फिमेल आहे, अजून सुद्धा टेंडन्सी आहे की काय केलं जातंय तिथं, मेल्सला प्रिफरन्स दिला जातोय, फिमेल चाइल्ड नकोच म्हणतायत. कुणी शिक्षण करायचं, शेवटी मुलगीच आहे, वंशाला दिवाच पाहिजे, अशा अजून सुद्धा संकल्पना समाजात आहेत. आणि त्या उघडपणे दिसत नसल्या तरी आहेत, त्या विजिबल आहेत टेंडन्सी. फक्त आपलं त्यांच्याकडे लक्ष जात नाहीये. आपण कितीही मॉडर्न झालो ना तरी रूट्स सोडत नाहीयेत आपण. हे आपण बघणार आहोत पुढच्या सोशोलॉजीच्या बऱ्याच लेक्चर्समध्ये आपल्याला हे बघायचं आहे. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, काय फॅमिलीमध्ये काय आहे बघा, की थर्ड पॉईंट मी जो डिटर्मिनंटमध्ये लिहितोय तो आहे बघा, ॲक्सेप्टन्स. लुधियानाचं एक कॉलेज होतं, तिथल्या प्रोफेसर्सनी असं सांगितलं की इन द फॅमिली फर्स्ट गर्ल चाइल्ड ॲक्सेप्टेड आहे ना. सरकारने ज्यावेळेसपासून बेटी बचाव बेटी पढाओ योजना काढल्या, सुकन्या समृद्धी योजना, विमेन्सला प्रमोशन देण्यासाठी कितीतरी समाज सुधारकांनी काम केलेलं आहे, त्यावेळेस आपल्याला असं दिसतंय की पहिली जी मुलगी आहे घरात ते वेलकम आहे. आणि बऱ्याच जोडप्यांचं असं पण इच्छा असते की पहिली मुलगीच व्हावी, मुलांचं तर असतं बऱ्याचपैकी. इवन दो आफ्टर दिस
दुसरी सुद्धा मुलगीच व्हावी किंवा झाली अशी सुद्धा इच्छा असते काही जणांची. हे ॲक्सेप्टेबल फॅक्ट आहे, सो टू द सर्टन एक्सटेंट. बट थर्ड चाइल्ड, गर्ल चाइल्ड, इज नॉट ॲक्सेप्टेड, इज नॉट ॲक्सेप्टेड. दंगल मूवी बघितला असेल आमिर खानचा, बघा त्याच्यामध्ये तो काय म्हणत असतो की मेरा जो सपना है अधूरा, कि मैं इंडिया के लिए गोल्ड लाना चाहता था, वो मेरा बेटा करके दिखाया, मैं तो नहीं कर पाया. मग त्याच्यासाठी तो काय करत असतो, मुलींना जन्मच देत असतो. पहिली मुलगी होते, दुसरी होते, तिसरी होते, चौथी सुद्धा होते, पाचवी सुद्धा होते, सहावी सुद्धा होते, इवन तो सातवी सुद्धा मुलगीच होते. मग असं सगळं झाल्यानंतर त्याला काय वाटतं, लक्षात येतं की अरे नको, मला मुलगा नको आहे. मग तो त्याचं ड्रीम सोडून देतो. आणि एक दिवशी काय होतं बघा, की त्याच्या ज्या मुली असतात ते रस्त्याने जात असतात आणि एक मुलगा त्यांची छेड काढतो. आणि मग काय करतात, त्याला जबरदस्त मारतात. का, की मग आमची छेड काढली म्हणून. मग त्यावेळेस आमिर खानच्या डोक्यात काय होतं की ये बात मेरे मतलब जहन में ना आई कि हमारी छोरी अभी छोरों से कोई कम नहीं है. म्हणजे मैं सिर्फ ये समझता था की बेटा ही गोल्ड ला सकता था, है ना. गोल्ड मुलीने आणलं किंवा मुलांनी आणलं, काय गोल्ड तर गोल्डच असतंय. मग ही डोक्यात त्यावेळेस त्याच्या टेंडन्सी येते आणि मग तो म्हणतो की चला मला ॲक्सेप्टेबल आहे. मग तुम्ही असं बघाल की काही फॅमिलीजमध्ये अजून सुद्धा असं आहे की 6-6, 7-7 मुलींना जन्म दिला जातो. का, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मुलगाच पाहिजे. अजून सन प्रिफरन्स आहे, ॲक्सेप्टेबल आहे असं बघितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढं सगळ्यात महत्त्वाचं जर बघितलं तर याच्यामध्ये एम्पॉवरमेंट ऑफ विमेन्स, एम्पॉवरमेंट ऑफ विमेन्स. येस, आता तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे एम्पॉवरमेंट ऑफ विमेन्स. बघा मी फक्त फॅक्ट्स काउंट ऑन करतोय, याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल. जर आपण आपल्याला जे सरकारकडून घर दिलं जातं स्कीम्समध्ये जे परवडणारी घरं दिली जातात, अफोर्डेबल होम्स, ते जे अफोर्डेबल होम्स असतात याचं रजिस्ट्रेशन जे असतं हे कुणाच्या नावाखाली केलं जातं. बघा स्कीमचं नाव जर आपण बघायला गेलं तर ती आहे ना, तिचं नाव आहे PM आवास योजना. सबका सपना घर हो अपना, टॅगलाईनच आहे त्याची. मग त्याच्यामध्ये काय केलं जातं, रजिस्ट्रेशन जे आहे ना ही एल्डर फिमेलच्या नावाखाली केलं जातं, म्हणजे जिचे वय वर्ष 18 पूर्ण आहेत. मग आता याचा इम्पॅक्ट काय होईल बघा. समजा घरामध्ये पती आणि पत्नी आहेत, भांडणं झाली. सगळ्यात पहिल्यांदा काय म्हणतात, घरातनं बाहेर हो, घरातून काय हो बाहेर हो, घर माझं आहे, घर माझ्या मालकीचं आहे. पण आता गव्हर्नमेंटने प्रोव्हिजन काय केलेलं आहे इथं की रजिस्ट्रेशन जे आहे ते फिमेल्सच्या नावावर केलेलं आहे. 18 वर्ष ज्यांचं पूर्ण झालेलं आहे, ज्या सज्ञान आहेत, ज्यांना नॉलेज आहे आणि चांगलं काय आणि वाईट काय याचे फरक कळतो, मग त्यांच्या नावावर जर असेल तर त्या काय म्हणू शकतात, घर माझ्या नावावर आहे, प्रॉपर्टी माझ्या नावावर आहे, लिगली मी बघून घेईन. मग बघा याला म्हणतात एम्पॉवरमेंट. एम्पॉवरमेंट म्हणजेच काय की तुम्हाला तिथं चॉईसेस अवेलेबल करून देणं, सोशल, इकॉनॉमिक, त्याच्यानंतर पॉलिटिकल. मी शॉर्टमध्ये लिहितो इथं, बट यू शुड अंडरस्टँड की मी एम्पॉवरमेंट पण पाठीमागं बोललो होतो, तर ही टर्म तुम्हाला लक्षात ठेवायची. बघितलं की एम्पॉवरमेंट ऑफ विमेन कसं काय त्यांना इथं या गोष्टी अवेलेबल होऊ शकतात. चला अजून एक उदाहरण देतो. रेशनिंगमध्ये जे आपल्याला धान्य मिळतं, व्हीट, राईस, त्याच्यानंतर सिरियल ग्रेन्स, 3 रुपये, 2 रुपये, 1 रुपये प्रत्येकी. याच्यामध्ये काय आहे तर बघा याचं सुद्धा रजिस्ट्रेशन विमेन्सच्या नावावर असतं. म्हणजे याचा अर्थ काय, विमेन्स या धान्य तिथून इश्यू करून घेऊ शकतात आणि त्या स्वतःचं अन्न बनवू शकतात. म्हणजे दे डू नॉट हॅव टू डिपेंड ऑन एनिथिंग. बघा याचा जो काही पाठीमागचा बॅकबोन आहे किंवा जो फलक्रम किंवा बेस म्हणतो, कसा पॉलिसी मेकर्सनी विचार केलेला आहे याच्या पाठीमागं हे इथं दिसतं. ह्या योजना ज्या आहेत ना याचा काही ना काहीतरी इंटेंट आहे. याच्यासाठी या योजना आणलेल्या आहेत. सोशल जस्टिस, डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस जे आपण म्हणतो ना, याच्यासाठी या योजना आणलेल्या आहेत. आपण ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी विचार करत नाही. आणि थँक गॉड की मी खरंच MPSCचा आभार मानतो याच्यासाठी की एवढे सगळी अपॉर्च्युनिटी आता महाराष्ट्रात अवेलेबल होती आहे. अशा पद्धतीने आता विद्यार्थी विचार करतील आणि फक्त राज्यसेवाच नाही तर पुढं UPSCसाठी सुद्धा प्रयत्न करतील. म्हणजे काय होईल बघा इथून पुढं की हा जो सिलेबस आपल्याला नवीन इंट्रोड्यूस झालेला आहे ना, तर या सिलेबसमुळं काय होईल की आपल्याला UPSCच्या पॉईंट ऑफ पर्स्पेक्टिव्ह जो आहे त्यांचा, त्या पद्धतीने आपल्याला इथं विचार करता येईल. आणि मग काय करता येईल, आपली उत्तर त्या पद्धतीने अलाइन करता येईल ज्या पद्धतीने नॉर्थला विद्यार्थी उत्तर लिहितात. आणि आता आपण याच्या पुढचे 1-2 महत्त्वाची कारणं बघूया आणि इथंच थांबूया. तर बघा
एखादं कारण मी अजून टाकतो याच्यामध्ये आणि इथं कन्क्लुजनच्या पुढे जातो. तर बघा, हरियाणामध्ये जो चाइल्ड सेक्स रेशो आहे तो आहे 831 पर 1000 गर्ल्स. म्हणजेच गर्ल्स किती आहेत पर बॉईजच्या पाठीमागं, 1000 बॉईजच्या पाठीमागं 831 आहेत. का काय काय याच्या पाठीमागं कारण काय आहे की पुअर डाईट, निग्लिजन्स, इग्नोरन्स है ना, याच्या पाठीमागं हे कारण आहेत. म्हणजेच काय, महिलांना तेवढं तिथल्या ज्या गर्ल्स आहेत, महिला नाही म्हणायला पाहिजे, त्यांना पुअर डाईट दिला जातोय, त्यांच्याकडे कोणी लक्षच देत नाही, निग्लिजन्स, इग्नोरन्स है ना, हे खूप आहे. म्हणून हरियाणासारख्या स्टेटमध्ये तुम्हाला असं दिसेल की 831 गर्ल्स आहेत पर 1000 बॉईज. असे आपल्याला 4 ते 5 महत्त्वाचे जरी डिटर्मिनंट्स म्हणजे फॅक्टर्स लिहिता आले तर मग काय करता येईल की ॲक्च्युलीमध्ये खूप बेटर होईल. आणि याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की आता आपण बॉडी तर लिहिलेली आहे, बट नाव टुवर्ड्स द कन्क्लुजन. ठीक आहे, पहिल्यांदा मी इंट्रो केला, पिक्चरचा ट्रेलर दाखवला, पिक्चरमधला महत्त्वाचा पार्ट एक 4 ते 5 पॉईंटमध्ये मी काय केलं इथं दाखवलेलं, अजून लिहिले पाहिजेत. डेफिनेटली आपण हे करणार आहे, पण मी जसं दरवेळेस म्हणतो की प्रत्येक गोष्ट मी जर इथं दाखवली तर मग ज्यावेळेस आपले लेक्चर्स कंडक्ट होतील त्यावेळेस काय दाखवणार आहे, त्यावेळेस काय राहील, मग या सगळ्या गोष्टींना काही अर्थ राहत नाही. मला इथं जस्ट फक्त एक तुम्हाला दाखवायचं की MPSC मंत्र एक असा अटेम्प्ट करते की जिथं तुम्हाला क्वालिटी टीचर्स एक अफोर्डेबल एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करतायत है ना. आणि हेच सगळं जो आमचा उद्देश चाललेला आहे हा कुठंतरी एक महाराष्ट्रात चांगले रिस्पॉन्सिबल अधिकारी घडवण्यासाठी चाललेला आहे. सो याच्यामध्ये तुम्ही यावं, हिरिरीनं भाग घ्यावा आणि आपलं करिअर या संस्थेच्या माध्यमातून घडवावं, हीच आमची एक माफक अपेक्षा आहे. बाकी जास्त काय नाही आहे, पैसा तर बरेच जण कमवतात. सो ठीक आहे, इनफ फॉर दॅट. आता आपण कन्क्लुजनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूकडे जातोय. तर बघा, इथं आशिष बोस म्हणून नावाचा एक सोशोलॉजिस्ट आहेत. तर ते काय म्हणतात, मी त्यांचंच इथं कन्क्लुजन घेतो. डेमोग्राफर आहेत. पॉजिट्स दॅट दिस इज द sign of dysfunctional society and civilized collapse. ओके, तर बघा आता इथं मी जे क्रिटिकली रिमार्क दिलेला, आशिष बोस म्हणून नावाचे एक सोशोलॉजिस्ट आहेत किंवा डेमोग्राफर आहेत जे लोकसंख्येचा अभ्यास करतात, त्यांनी काय दिलेलं आहे बघा, त्यांनी असं म्हटलेलं आहे की दिस इज द साइन ऑफ डिसफंक्शनल सोसायटी. म्हणजे जो आपला समाज आहे ना तो डिसफंक्शनल झालेला आहे. म्हणजेच इम्बॅलन्स एवढा जर होतोय तर समाजामध्ये निश्चितच काहीतरी वेगळं चाललेलं आहे. आणि हे आपण कितीतरी वर्ष झालं बघतोय. आणि हे आहे की एक सोसायटी म्हणून आपण समाज म्हणून फेल होतोय. हे सगळं जेवढे डेटा जे मी तुम्हाला पाठीमागं कारणं सांगितली की अजूनही तीच वृत्ती आपल्याकडे आहे हे दाखवते. आणि काय सांगितलेलं आहे, सिव्हिलाइज्ड कोलॅप्स. म्हणजेच याचा अर्थ आपण एक जबाबदार आणि सुसंस्कृत समाजाचा भाग नाही आहेत है ना. मग आता ही तर निगेटिव्ह कमेंट झाली. येस, बघा मी तुम्हाला पाठीमागं पण सांगितलं होतं की ज्यावेळेस तुम्ही कधी पण GSC उत्तरे लिहिणार आहेत त्यावेळेस पॉझिटिव्ह ॲस्पेक्टवर तुमचं कन्क्लुजन झालं पाहिजे. बट इन दिस केस आय हॅव रिटन ऑन अ निगेटिव्ह कनोटेशन्स. मग असं दाखवावं लागेल इथं की ॲक्च्युली येस दिस प्रॉब्लेम स्टिल परसिस्ट. मग कन्क्लुजनमध्ये अजून थोडंसं पुढं वाढवू शकतो की दॅट वी नीड टू जस्ट चेंज दिस वन. याला चेंज केलं जाऊ शकतं. बट एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस पण सोशोलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने आन्सर्स लिहितो त्यावेळेस सोशोलॉजीचे थिंकर्स त्याच्याशी रिलेटेड रिसर्च स्टडी हे अपेक्षित आहे. मग तो ऑप्शनल कसा, तुम्ही म्हणताय ना आता की सर ऑप्शनलचा स्टडी कसा करायचा आहे, मला माहीत नाही आहे आन्सर्स कशी लिहायचे आहेत. हेच तर लिहायचं आहे तुम्हाला. GS मध्ये फॅक्ट्स, डेटा आणि त्याचा ॲनालिसिस जे की मी मागच्या लेक्चरमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला, GSC उत्तर कशी लिहायचे. पण ज्यावेळेस तुम्ही सोशोलॉजीचे आन्सर्स लिहिणार आहेत सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह त्याच्यात आला पाहिजे. ज्या व्यक्तींनी त्याचा स्टडी केलेला आहे त्यांचे पर्स्पेक्टिव्ह याच्यात आलेले पाहिजेत आणि हेच एक्झामिनरला अपेक्षित असतं. जर तुम्ही सेम तशीच उत्तरं लिहायला लागला की विदाउट एनी सोशोलॉजिकल रिसर्च, हायपोथेसिस जे पण काही असतील, मग त्याला क्रेडिबिलिटीच राहणार नाही. यू विल नॉट बी ऑथेंटिकेटेड बाय द एक्झामिनर. मग त्यांचं हेच मत आहे की ॲटलिस्ट त्याच्यावर ज्यांनी रिसर्च केलेलं आहे त्याचं उत्तर लिहिणं, त्याचे पर्स्पेक्टिव्ह, त्याचे पॉईंट लिहिणं गरजेचं आहे. सो या पद्धतीने आपण एक फ्रेमवर्क बनवू शकतो, इंट्रो, बॉडी, कन्क्लुजन, आणि ज्याच्यामध्ये सोशोलॉजीचा आन्सर लिहून एक 10 पैकी ॲटलिस्ट 3 ते 4 मार्क मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो. ठीक आहे.
अजूनसुद्धा आपल्याला माहीत नाही आहे की मार्किंग स्कीम कुठल्या पद्धतीने असणार आहे, पण ॲटलिस्ट आपण एवढा तरी प्रयत्न करणार आहेत की 10 पैकी 5 मार्क मिळवणे हे आपलं उद्दिष्ट असणार आहे. 3.5-4 मार्क याला मिळून जाऊ शकतात डेफिनेटली, माझ्या अंदाजे 3-3.5 तर मिळतात आणि जर चांगले मार्क आहेत. सी, आपण जसं युनिव्हर्सिटीला एक्सपेक्ट करतो की 10 पैकी मला 8 मार्क मिळाले पाहिजेत, 9 मार्क मिळाले पाहिजेत. दिस इज नॉट द केस विथ द कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे 10 मार्क आहेत, क्वेश्चन 10 मार्काचा आहे, 5 मॅक्सिमम 6 त्याच्यावर जायचं नाही, जातच नाहीत कधी. मग असं असतं तर मग UPSCचा टॉपर तुम्ही बघितलं असतं, 2300 पैकी 2300 घेतले असते की त्यांनी. किती मार्काला IAS होतात? 50% जर टॉपर असतो, कधी कधी 45% जरी तुम्हाला मिळाले UPSCमध्ये तरीसुद्धा तुम्ही टॉपर बनता. सेम तीच केस असणार आहे इथं. म्हणजेच किती, साधारण तुम्हाला जर 980 ते 1020 याच्या दरम्यान मार्क्स असतील 2300 पैकी, तुमची मेन्स प्लस इंटरव्ह्यू पकडून डेफिनेटली तुमचं सिलेक्शन आहे. सेम हीच केस MPSCच्या पण बाबतीत होणार आहे येणाऱ्या काळात. सो या गोष्टींना तयार राहा, अजिबात कुठलीही मनात भीती बाळगू नका. आणि डेफिनेटली ज्या काही गोष्टी तुम्हाला कुठल्याही सोशल साईट्समधून मिळतील किंवा कुठल्याही एखादी व्यक्ती जर सांगण्याचा प्रयत्न करत असेल, आम्ही असं म्हणत नाही की मी आमच्या संस्थेचं फक्त प्रमोशन करत नाही, मी म्हणत नाही की आमच्याकडेच या फक्त म्हणून. तुम्हाला जिथून कुठूनही या एक चांगले इनपुट्स मिळतील आणि त्याचा वापर करून जर तुम्हाला खरंच तुमचे ॲन्सर एनरिचमेंट करता येतील तर डेफिनेटली करा. वी आर हॅपी टू सी दॅट की विद्यार्थ्यांमध्ये ते काय होते, जनजागृती होते, अँटिसिपेशन होतं आहे आणि कुठंतरी एक समाज चांगल्या ठिकाणी चाललेला आहे आणि विचार करायला लागलेला आहे. मग हे बघून काय होणार आहे, त्या अधिकाऱ्याला त्या पॉलिसीज तशा पद्धतीने बनवता येतील, त्याला ते इनपुट्स तसे देता येतील, है ना. अधिकाऱ्यांचं काम काय आहे, पॉलिसी बनवण्यासाठी मदत करणं, रिएव्हॅल्युएशन करणं आणि पॉलिसी मेकिंगमध्ये महत्त्वाचं योगदान देणं, हेच तर करणं असतं. याच्यासाठी तर रिटर्न पॅटर्न आलेली आहे. सो ऑन दॅट सिरियस नोट आय एम जस्ट एंडिंग this point of discussion, and thank you so much for watching, and I will take a leave of you. Thank you so much.